आजचा आपला अभंग नामसंकीर्तन आहे. आजचा आपला अभंग वेदशास्त्र प्रमाणे आपण घेतला तर आजचा अभंग नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी. पापे अनंत कोटी गेले त्यांचे, अनंत जन्मांचे तप एक नाम, सर्व मार्ग सुगम हरिपाठ. योग याग क्रिया धर्मा धर्म माया, गेले ते विलया हरिपाठी. ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म, हरिविना नेम नाही तुझा. हरिमुखे माना पुण्याची गणना कोण करी. तर आपला हा हरिपाठामधला 20 क्रमांकाचा अभंग आहे. तर या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराज आपल्याला काय सांगायला लागले तर नामस्मरण करायचं सांगायला लागले. नामस्मरण करायचं सांगायला लागले म्हणजे खूप सोपं अशा प्रकारचं साधन आपणाला त्यांनी सांगितलं. करता येण्यासारखं किंवा अत्यंत सोपं, याच्यासारखं सोपं कोणतंच साधन नाही. नामस्मरण जेवढं सोपं आहे, सहज आहे, कोणाला सुद्धा करता येतं, एवढं सोपं साधन कोणतंच नाही. आणि प्रभावी सुद्धा एवढा आहे, फलदायी सुद्धा एवढा आहे. याच्यात जे फल भेटत तर एवढं फल कोणत्याच साधनामध्ये नाही. आणि हे साध्यापर्यंत नेऊन सोडणार अशा प्रकारचं हे साधन आहे. आणि साध्य काय आहे तर परमात्मा हा साध्य आहे. आणि परमात्म्याकडे जायसाठी साधन काय आहे तर त्याचं नामस्मरण करून आपण त्या परमात्म्यापर्यंत पोहोचू शकतो. आणि म्हणून सर्वांनी नामस्मरणाचा हा सुगम अशा प्रकारचा मार्ग अनुकरण करावा अशी माऊलीची इच्छा पण आहे आणि आज्ञा पण आहे. आपण माऊलीला मानणारे आहोत, नुसतं मानणारे नाहीत तर आपण त्यांना थोर अशा प्रकारचे संतांची पदवी देऊन मोकळे झालो. पण त्यांचं ऐकतो पण ऐकत नाही. ऐकतो कानानं ऐकतो पण मनानं आपण लक्षात ठेवत नाही आणि त्याप्रमाणे वर्तन करीत नाही. ऐकणे वेगळे आणि ऐकणे वेगळे. ऐकत नाहीत का? आता काही ऐकतच नाही, त्यांचा प्रश्न वेगळा आहे. काही ऐकत येत कानानं ऐकत येत पण कानानं ऐकून पुन्हा अशा प्रकारचं वर्तन करणं. जसं आपण व्यवहारात म्हणतो की आमचा मुलगा ऐकत नाही शब्दाचा अर्थ त्याला कान नाहीत का, बहिरा आहे का. तसं वडिलांना मुलाला सांगितलं की पाणी आण, तर छोटा मुलगा होता म्हणतो बाबा मी ऐकलं. दुसऱ्याला सांगितलं पाणी आण, त्यानं आणून दिलं, ऐकलं कोणी. माऊलीला पुष्कळ लोक मानतेत, ते मानणं वेगळं असतं. पण त्यांनी सांगितलेलं अनुकरण करणं हे मानणं वेगळंच आहे. हे जाणून मानणं आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना तेव्हा आनंद होईल की आपण त्यांचं ऐकल्यावर. ती माऊली आहे, आपण कसे जरी वागलो तरी पण शेवटी आई ती आईच असते. तरी पण आपल्याला जे काही आपल्या आईनं म्हणा, वडिलांना म्हणा, जे काही आपल्या हितासाठी सांगितलेलं असतं त्याप्रमाणे आपण जर चाललो नाही तर नुकसान आपलंच असतं. तसं तुम्ही संता माय बाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवानो, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धाराया जन जडजीवा. जडजीवांचा उद्धार करण्यासाठी तुमचा अवतार आहे. तुम्ही अवतीर्ण झालात म्हणून या ठिकाणी तुम्ही काय करा, आमचा उद्धार करा असं संत या ठिकाणी आपल्याला सांगायला लागले. आणि त्याप्रमाणे आपण जर चाललो तर संताला शरण जावा शब्दाचा अर्थ आपण त्यांनी सांगितलेल्या शब्दाचा अर्थ ध्यानात घेऊन त्याप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करावा. संतांनी सांगितल्याप्रमाणे चालणं याचंच नाव आहे संतांचे संगती मनोमार्ग गती. प्रत्येकाला मोकळं वाटतं, आपल्या मनानं काहीतरी करावं वाटतं,
बंधन कोणाला नकोय. आणि आजच्या हल्लीयुगात तर प्रत्येकाला वाटतं फ्री राहावा, नको बंधन. पण प्रत्येकाला शास्त्राचं बंधन पाहिजे. शास्त्राचं बंधन जर नसेल तर स्वैराचार हा त्याला नरकाला नेणार आहे, 184 नेऊन घालणार आहे. म्हणून स्वैर वागू नये. स्वैर वागणं म्हणजे मनसोक्त वागणं, मनोमार्ग. आपण मागचा अभंग बघितला, मनोमार्गे गेला इथेची मुकला, हरिपाठी स्थिरावाला तोची धन्य. कारण आपल्या मान वागू नये. आपण स्वतंत्र नाहीत. आपण आपल्याला जन्माला घातलं गेलं एवढंच नाही तर आपलं पालन आपण करीत नाही, तर पालन करणारा आपला भगवान आहे. म्हणून त्या ठिकाणी सर्व काही कोण बोलवितो हरिविना, देखवी ऐकवी एक नारायण, दयाचे भजन नको. म्हणून ऐकणारा आपण ऐकत नाही, तो ऐकू द्या लागला. आपण चालत नाही, तो चालू द्या लागला. म्हणून भगवंताचे आपणावर उपकार आहेत आणि त्या भगवंताच्या सांगण्यानुसार, आज्ञेनुसार आपण जर चाललो तर निश्चित त्या ठिकाणी आपलं कल्याणाला आपण कारण होऊ. आपलं कल्याण निश्चित होणार आहे. आणि म्हणून साधू संतांनी आपल्या कल्याणाचा मार्ग आपणाला उघड करून सांगितला. आणि त्या निमित्तानं हरिपाठ आपल्या पुढं आला. आणि म्हणून आपलं हरिपाठावर चिंतन चाललं. याचा अर्थ असा नाही एक एक ग्रंथ आपल्याला घेऊन टाकायचे, टाकणं वेगळं असतं, लक्षात घ्यायचे असते, त्यातून काही बदल घडायचा असतो. कारण हे शब्द माझे नाहीत, हे माऊली ज्ञानोबरायांचे आहे. तर यातून आपल्याला घडवायचं असत. आणि आपण घडलो नाही आपण बिघडलेलो आहे. म्हणून आपल्याला घडवायचं असत. आपणच त्या ठिकाणी आपले साक्षी व्हायचा. आपणच आपल्याला आवरायचं असतं, आपण आपल्याला सांभाळायचं असतं. आणि या संतांच्या मार्गापासून आपण बाजूला व्हायचं नसतं. म्हणून त्या ठिकाणी आपणाला आजचा अभंग बघायचा आहे. म्हणून नामस्मरणाचं महत्व सांगणारा आणि नामस्मरण करता करता तुम्ही संतांची संगती सुद्धा करा आवर्जून. संतांच्या संगतीमध्ये काय होत असतं तर आपल्याला कसं चालावं त्या परमार्थ मार्गामध्ये जे प्रत्यक्ष आपल्याला त्यांच्या संगतीमध्ये शिकायला भेटत असत. आणि आपण शिकलंच पाहिजे. कारण ते शहाणे असते, त्यांचा शहाणपणा आपण घेणं जे योग्य जात. कारण आपल्याला शहाणं व्हायचे, त्यांच्याप्रमाणे व्हायचंय. आणि संत आपल्याला सांगते म्हणून त्याप्रमाणे आपण चालवायचं असतं. म्हणून नामस्मरण आणि संतांची संगती. नामस्मरण करायचं सांगायला लागतं प्रत्येकाला. म्हणून प्रत्येकानं नामस्मरण केलं पाहिजे. नामस्मरण संसारिक माणसाला नामस्मरण हा सोपा अशा प्रकारचा मार्ग आहे. आता आपण बघितलं की आपले शरद भाऊ यांनी सुंदर अशा प्रकारचं चिंतन मांडलं की नामस्मरणाचा मार्ग सोपा आहे. संसारिक माणसाला उद्धारासाठी नामस्मरण त्याच्यासारखा मार्ग दुसरा नाही. आणि त्याचप्रमाणे इथं सुद्धा माऊली हेच सांगायला सोपा आहे. किती सोपा आहे, सर्वाहुनी सगळ्यापेक्षा सोपा आहे. आणि म्हणून नामस्मरण करता करता तुम्ही काय करा म्हणते तर वैष्णवांची जोडी. वैष्णव, वैष्णव शब्दाचा अर्थ जे भगवंताची शरणागती ज्यांनी पत्कारली त्यांना म्हणायचं वैष्णव. किंवा ज्यांना सगळीकडे देव आहे असं कळालं त्यांना म्हणायचं वैष्णव. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ. ऐकाजी तुम्ही भक्तीत भक्त भागवत, कराल तेही तर सत्य करा. कोण्याही जीवाचा न गोळमत कर, वर्म सर्वेश्वर तुलनाचे. प्रत्येक जीव हा देव आहे, देवाचा आहे. म्हणून आपण जर कोणाला दुःख दिलं तर त्या परमेश्वराला दुःख होईल. म्हणून प्रत्येकासंग चांगलं वागणं सुद्धा देवाची पूजाच आहे.
देवाची पूजा म्हणजे देवावर पाणी ओतणं आणि काहीतरी या ठिकाणी भाडारात करणं हे आहे. परंतु खरी पूजा पुन्हा सांगितलं हे करू नये असं नाही, पण परत पुन्हा पुढं 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 जाऊन सांगितलं अरे खरी पूजा तर प्रत्येक जीवावर प्रेम करणं दया दाखविणं ही खरी पूजा आहे. कोणाला आपणापासून त्रास नाही होऊ देणं, कोणाचा द्वेष नाही करणं ही खरी पूजा आहे. सगळे देवाची म्हणून त्या भावनेनं सर्वांकडे बघणं, निष्कपट भावानं वागणं ही खरी सेवा. सगळं देह सगळं जग आहे देवरूप आहे, विष्णू स्वरूप आहे. म्हणून भेद भेद भ्रम अमंग म्हणून भेद अशा प्रकारचा करू नये. हे सगळं देवाचं आहे असं समजा. म्हणून त्याच्यामध्ये हे वेगळं ते वेगळं असं काय नाही, सगळं देवाचं आहे. आणि म्हणून हे शिकता येतं वैष्णवांच्या संगतीमध्ये. म्हणून या अभंगामध्ये नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी पापे अनंत कोटी गेली त्यांची, त्याचे अनंत प्रकारचे कोटी पाप गेली, कोटी पाप गेली. कशाने गेले? नामस्मरणाने गेले. अनंत जन्मांचे तप एक नाम, सर्व मार्ग सुगम हरिपाद. म्हणून पुढे सांगायला लागले अनंत जन्माचे तप एका हरिनामाच्या बरोबरीचे आहे. हरिनामात एवढी शक्ती आहे की तो हरिनाम घेतो त्यानं किती तप केलं, अनंत जन्म तपश्चर्या त्यांची झाली, असं हरिनामाचं फल आहे. योग याग क्रिया धर्म माया गेले देवीला हरिपादी. योग केला, यज्ञ केला, धर्म अधर्म ही सर्व माणसाला प्रपंचात गुंतवणारी माया आहे. म्हणून हरिनाम एकच सोडिणार आहे. योग केला तर पुन्हा त्याच्यात विद्याशी आडव्या येत्या. यज्ञ केला तर स्वर्ग यज्ञ करिता स्वर्ग भोग आड येते, करिता तपे अहंकाराची प्राप्ती हो. म्हणून अनेक प्रकारचं आपण जे जे काही करायला लागलो त्याच्यामध्ये काहीतरी अडचणी आहेत. अहंकार नावाची मोठी अडचण आहे. मी काहीतरी महाराज झालो, मला काहीतरी येतं, अहंकार आला की वायाला गेला. म्हणून अहंकार ही मोठी अडचण आहे. माऊली सांगायला लागले नामस्मरणाला धरा, बाकीचे मार्ग दोन म्हणून राहू द्या, मुख्य नाही. ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म हरिविना नेम नाही तुझा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझे यज्ञ योग क्रिया धर्म सर्व काही हरीच आहे. मी हरीच स्मरण केलं की माझा योग या व्रत सर्व काही या ठिकाणी हरीच्या स्मरणामध्ये झालं. म्हणून वेगळं काही मला आता करायचं काम राहिलं नाही. मी एकच करतो की हरीचं स्मरण करतो. म्हणून वेळोवेळा नारायण हे करी. तू वेळोवेळेला नारायण नारायण अशा प्रकारचं पारायण कर, म्हणजे जप कर. निरंतर नामस्मरण केलं तर अंतःकरण शुद्धी होऊन त्या परमात्म्याची एकरूपता साधता येते. म्हणून तुम्ही वेळोवेळा हरिमुखी म्हणा पुण्याची गणना पूर्ण करी. एक अभंग आपला झाला आहे. आता दुसरा अभंग आपल्याला बघायचा आहे. म्हणून दुसरा अभंग आपला काळ वेळ नाम उच्चारिता नाही. म्हणून लक्षात घेतलं पाहिजे. आणि लक्षात घेतल्यावर आनंद होत असतो आपल्याला. आपलं शंका समाधान आपणच करत असतो आणि आपल्याला आपल्या जीवनाचा मार्ग सुकर होत असतो. आणि असं जर कळालं तर मग आपल्याला त्या परमात्म्याची एकरूपता साधता येत असते. संसारासंग आपलं जमतच नसतं आणि देवासंग आपलं बिघडतच नसतं. देवाचं आपलं जमलेलंच आहे. संसारासंग जीव जमून घ्यायला लागला जमतच नाही. आणि संसार करायला आपण आलोच नाही. संसार करायला इतर देहातले जीव आले, पशु पक्षी संसार करायसाठी आले आणि आपण देवाची प्राप्ती करून घेण्यासाठी नरदेहाला आलो. म्हणून नरदेहातल्या जीवाला विशेष बुद्धी दिली आणि त्या बुद्धीचे योगानं तो ईश्वराची प्राप्ती करून घेऊ शकतो. आणि त्याबरोबर त्यांना नामस्मरणाचा मार्ग या ठिकाणी अनुकरण करावा.
नामस्मरण कधी घ्यावा? माऊली सांगते, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पायी उद्धरती. त्याला काळ लागत नाही कोणता. अमुक ह्या काळाला तुम्ही देवाचं नाव घ्या असं नाही, कधी बी घ्या, काही वेळ लागत नाही. नामस्मरण करीत राहा. आणि नामस्मरणाचं फळ पण सांगायला लागले की ऐकणारे आणि घेणारे सर्व काही तरून जाते. नामस्मरणात फळ लय मोठं आहे, म्हणून इतकं फळ कशातच नाही. तुम्ही नामस्मरण करा, तुमचा निश्चित अशा प्रकारचा उद्धार होईल, असं माऊलींना खूप अशा प्रकारचं सांगितलं. आणि हा मार्ग सुकर आहे, सर्वांना करता येतो आणि सोपा आहे. म्हणून तुम्ही नरड्या आपलं आयुष्य फुकट घालू नका. यासाठी काही संसार सोडायची गरज नाही, आपले कामधंदे सोडायची गरज नाही. फक्त एक पाहिजे, आपली प्रामाणिकता. आपली प्रामाणिकता या ठिकाणी आपलं मन शुद्ध करायचं, आपण प्रामाणिक व्हायचं, सर्वावर प्रेम करायचं, मनातला द्वेष भावना टाकून द्यायची आणि नामस्मरण अंतःकरणातून देवाला आवडलो पाहिजे. आपण यासाठी आपण देवाच्या मनाप्रमाणे वागलो पाहिजे. कारण आपल्याला वाटतं एखाद्या व्यक्तीला आपण आवडाव, तर त्यासाठी आपण त्याला आवडायसाठी त्याला जसं आवडत तसं जर वागलो तर त्याला आपण आवडू. तसं आपण देवाला आवडाव असं जर वाटत असलं तर मग देवाला जसं आवडन तसं आपण चला. देवाला कसं आवडत की मग देवाला वाटतं की यानं कोणाचा द्वेष करू नये, यानं कोणाचा आदर करावा आणि यानं याच्या जीवनामध्ये येऊन याचं कल्याण करून घ्यावा. तर नरदेव भेटलाय, नरदेव पुन्हा पुन्हा भेटत. कारण बरेच काही प्रमाण आपण बघतो, पुढच्या हरिपाठामध्ये प्रमाण आलंय, बहुता सुकृती नरदेव लादला भक्ती विना गेला अधोगती. अरे अधोगतीला गेला भक्ती नाही केली तर, आणि नरदेव भेटलाय तर लय मोठं पुण्यानं भेटलाय. तुकाराम महाराज सांगते गाद्यामध्ये की पावलो हा देह कागद आली न्याय, न घडे उपाय घडू आले, आता माझी खंडी जन्म जन्मांतरे अभय दातारे या. तेव्हा लय मोठ्या जन्मांच्या शेवटी या ठिकाणी नरदेह भेटलाय आणि म्हणून आता माझं जन्म मरणाचं दुःख खंडन कर. प्रत्येकाला या ठिकाणी संसारामध्ये मौज मजा वाटायला लागली, पण हे सर्व सुख क्षणिक आहे. कारण विचारा म्हाताऱ्या माणसाला की तुम्ही आमच्या सारखे तरुण नव्हते का, विचारून बघा. ते म्हणते ना आम्ही तरुण होतो. मग त्यांना म्हणा की म्हातारपण कधी आलं, ते सांगते आम्हालाच मेळ लागला नाही कधी आलं. असं कोणाचं होणार नाही. हे तरुण पण कधी जाणार याचा आपल्याला मेळ लागणार नाही. आणि असंच एक दिवस म्हातारपण येईल, पण येईन का नाही सांगता येत नाही, पण मृत्यू तर येणारच. मृत्यूसाठी म्हातारपण लागत असं नाही, मृत्यू हा कधी पण येऊ शकतो. कारण ज्याचं घर असतं त्याच्या घरी जो तो कधी पण जाऊ शकतो, त्याला काही विचारायची गरज नसती. आपल्या घरी जायला आपण विचारतो का, घरात येऊ का, नाही विचार. तसं हे घर कोणाचं आहे, मृत्यूचं आहे. म्हणून या ठिकाणी काळ विचारणार नाही की आम्ही यावं का म्हणून. हे काळाचं घर आहे. देह कोणाचं आहे, देह काळाचे, धन कुबेराचे, इथे मनुष्याचे काय आहे. हे सगळं जग काळानं खाल्लेलं आहे. जगा काळ खाय आम्ही म्हाताऱ्याला पाय. कारण हे काळाच आहे, आपलं नाही. पण आणि बरंच काही काळानं आतापर्यंत नेलंय, राहिलंय किती माहित नाही, गेलंय किती सांगता येईल. म्हणून तुम्ही काय करा, तुम्ही काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पायी उद्धरती. आणि ते नाम कसं आहे, रामकृष्ण नाम सर्व दोष हरण, जड जीवा तारण. राम कृष्ण अशा प्रकारचे नाम आहे, ते नाम तुम्ही घ्या, राम आणि कृष्ण. कारण त्या ठिकाणी आपण बघतो की देवाचे अनंत अवतार. किती अवतार, अवताराच्या राशीत्वा उभा विटेवरी, शंख चक्र गदा पद्म सहित करी. देवाचे अनंत अवतार. भागवतामध्ये 24 अवतार मुख्य सांगितले आणि पुन्हा काही पुराणामध्ये 10 अवतार अशा प्रकारचे सांगितले. त्या 10 अवतार मध्ये राम आणि कृष्ण या अवतार पूर्ण अवतार आहेत. आणि त्या राम आणि कृष्णाचं तुम्ही स्मरण करा,
रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे हृदय मंदिरी स्मराकारे आपली आपण करा सोडवण संसार बंधन थोडा वेगी मोठा प्रश्न आहे आपल्या पुढे मृत्यूचा मृत्यू हे शरीर सोडणं म्हणजे मृत्यू आहे इतक्यानं संपला नाही पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू किती वेळा जन्म यावे किती व्हावे पजिते म्हणून जीव भ्याला शरण गेला विदोषी आपण व्यस्त आहेत आपला एवढा पण टाइम नाही आपण ऐकताना सुद्धा व्यस्त असतो कधी पण व्यस्त आहेत म्हणजे आपल्याला या ठिकाणी स्वस्त कधी व्हायचं लक्षात घ्यायचं की आपण जो काही साधू संतांच ऐकायला लागलो तो खरा वेळ आपल्यासाठी आहे याला सोडून जे आपण करीत असतो तो वेळ आपल्या करता नाही म्हणून तुम्ही संतांचा ऐका आपण मागच्या अभंगात बघितलं या अभंगामध्ये तुम्ही नामस्मरणाचा उच्चार करा आणि तो काळ वेळ नाम उच्चारित नाही दोन्ही पक्ष पायी उद्धारती हे देवाचं नाव काय रामकृष्ण नाम सर्व दोष हरण तुमचे सगळे काही पाप सगळे काही दोष हरण होते याचा अर्थ राहणार नाहीत तुम्ही जर नामस्मरण घेतलं कोणतंच पाप नाही जगामध्ये असं कोणतंच पाप नाही की ते पाप नामानं जात नाही एवढं नामात बळ आहे की कोणतंही पाप जाण्यासाठी नामस्मरण हे प्रभावी अशा प्रकारचं साधन आहे म्हणून तुम्ही हरिनाम सार जिव्हा या नामाची उपमा त्या दैवाची कोणवाणी म्हणून संसारामध्ये कोणाला भाग्यवान समजू नका भाग्यवंत मनोजया अवघी देवावरी माया किंवा भाग्यवंत मनोजया शरण गेले पंढरी राया जे देवाला शरण गेले जे देवावर प्रेम करते त्यांना भाग्यवंत म्हणा बाकीच्यांना भाग्यवंत म्हणण्याचा मूर्खपणा करू नका असं महाराजांचं म्हणणं आहे भाग्यवंत कोण आहे ज्याच्या जिव्हा म्हणजे जिभ आहे ना आपल्याला जिभीनं कोणते कोणते काम होते रस स्वाद घेता येतो स्वाद कळतो आपल्याला जिभीन परत जिभीनं देवाचं नाव सुद्धा घेता येतं कारण बोलता येतं जिभीनं खाता येतं जिभीनं रस स्वादन जिभीनं करता येतं जिव्हा जिव्हा शब्द आलाय म्हणून त्या जिभेनं राम नाम घ्यायचा हरीचं नाम घ्या महाराजांची आज्ञा आहे आणि अशी विनंती पण करायला लागली कारण आपण बघतो की ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी खूप विनंती केली अवधान एक निर्जे मग सर्व सुखाची पात्र व्हायचे प्रतिज्ञा उत्तर माझे उघडाय का खूप त्या ठिकाणी लढेवाळपणानं बोलले बालक बहुडा बोली का वाकुडी विचकी पावली चोच करुणी माऊली विजे जेवी ऐकणारे तुम्ही माझे मायबाप आहात म्हणून या ठिकाणी तुम्ही मोठे आहात तुम्ही महादेवाच्या मूर्ती आहात इथपर्यंत त्यांना ऐकणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी अशा प्रकारचं मोठेपणा द्या ना प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती मी दुबळा अर्चित शे भक्ती बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल जी म्हणून या ठिकाणी हरिनाम सार आहे जेव्हा या नामाची उपमा त्या दैवाची कोणवाणी भाग्यवंतालाच या ठिकाणी हरीचं स्मरण घडत असत जो हरीचं स्मरण भाग्यवान आहे ज्ञानेश्वर महाराज सांगते की त्याने ज्याचा सांग आचरण केले त्याचे पूर्वज वैकुंठाला गेले जो नाम स्मरण करतो त्याचे पूर्वज वैकुंठाला गेले असं हरीच्या नामाची शक्ती आहे किंवा हरित नाम घेणाराला अशा प्रकारची फलप्राप्ती आहे तर त्याचे पूर्वज वैकुंठाला गेले कारण इथपर्यंत त्याला फलाची प्राप्ती होती त्याचा उद्धार होतो नाही त्याचे पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो म्हणून तुम्ही आता या ठिकाणी हरीचं स्मरण करी जा असं माऊली आपला पुन्हा आठवण करून द्यायला लागले म्हणा तुम्ही हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोणतरी अभंग झाले आपला तिसरा अभंग 22 क्रमांकाचा ते म्हणले तुम्ही नित्य नेम नामे ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ जवळी म्हणून
तर नित्य घे, कधी मध्ये घेऊ नका, नेहमी आवाज 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 याला का? आवाज याला गुरुवर यायला. म्हणून भगवंताचे नामस्मरण नेहमीच करा. इतकं फल आहे, फलदायक आहे, कल्याणकारक आहे, हिताचा आहे, सुख देणार आहे. म्हणून तुम्ही भगवान नामस्मरण नित्य स्मरणाने नियम करा, नित्य स्मरण करा, नित्य स्मरण करायचा नियम करा. कारण याच्यासारखं फलदायी सुखदायी कोणतं सोपं अशा प्रकारचं साधन नाही. म्हणून दुसरे नियम करू नका. नियम करणं अवघड आहे, पण नियम केल्याशिवाय जमत नाही. नियम करावाच लागतो. मग कोणता करा नियम? सोपा नियम करा. कोणता? हरीचं नाम घेण्याचा नियम करा. नेहमी देवाचं नामस्मरण करी जा. आणि जो नेहमीच देवाचं नामस्मरण करतो तो प्राणी दुर्लभ. आणि देव कुठे? त्याच्याजवळ देव असतो. देवाला शोधायचं काम नाही. देव पाहिजे तर मग त्याच्याकडे जा. जो देवाचं नामस्मरण नित्य करतो, नित्य म्हणजे अविरत, नेहमीच सतत, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ. आणि लक्ष्मी वल्लभ तयाजवळ, लक्ष्मीचा वल्लभ, लक्ष्मीचा पती भगवान विष्णू आहे, त्याच्या जवळ आहे. त्याला शोधायची गरज नाही. भेटणार म्हणजे भेटणार. कुठं? जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. ते उभा आहे. कुठं आहे? जिथं देवाचं भजन होत. देव वैकुंठात नाही. अहम वसामे वैकुंठ योगिनाम हृदयार्णवम् मद्भक्तम यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारदः. भगवतात सांगते, नारदा मी कुठे आहे? वैकुंठात नाही. अहम वसामे वैकुंठ. मी योग्याच्या ध्यानात सुद्धा एक वेळ येत नाही. योगिना हृदयार्णवम्. पण माझे भक्त ज्या ठिकाणी असते ना त्या ठिकाणी मी असतोच बर का. मद्भक्त यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारदः. नारदा मी तेथे आहे जेथे माझे भक्त माझं स्मरण करते का, मला तिथं पाय. म्हणून नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ. लक्ष्मी वल्लभ तयाजवळी, लक्ष्मीचा वल्लभ कुठे आहे? तर जेथे त्याचं स्मरण होत का तिथं आहे. म्हणून त्या देवाला अनेक नाव आहेत. एक त्यापैकी नारायण अशा प्रकारचं नाव आहे. नारायण हरी, नारायण हरी भक्ती मुक्तीचारी. हरी त्याच्या काही म्हणा, नारायण म्हणा, हरी म्हणा, राम म्हणा, कृष्ण म्हणा, विठ्ठल म्हणा, गोविंद म्हणा, त्याला अनेक प्रकारचे नाव आहेत. म्हणून नारायण हरी, नारायण हरी असा जो जप करतो का, तर त्याच्या घरी मुक्ती म्हणजे इहलोकातले भोग, मुक्ती म्हणजे चारी मुक्ती सुद्धा त्याला प्राप्त होत्या. नामस्मरणा विना जीवन हा साक्षात नरक आहे. जो नामस्मरण करीत नाही तो नरकात जाणार. अरे जाणार ते म्हणजे उधार आहे, पण आताच नरकात आहे. नरकात पचायला लागला जो नामस्मरण करीत नाही तो. म्हणून नारायण हरी, नारायण हरी भक्ती मुक्तीचारी घरी त्याच्या हरिविना जन्म नरकाची पैदाना. आता नरकात आहे, उद्या पुन्हा यम त्याला घ्यायला येणार. यम घ्यायला येणार. कारण यमाचा पावना प्राणी. कारण शरीर सुटलं की यम लोकलच जावं लागणार आहे. दुसरा पर्याय नाही. म्हणून यमाकडे जर जायचं नसलं तर हरीला शरण जा. जे हरीला शरण गेले ते यमाच्या पाशातून सुटले, आणि ज्याने हरीला सोडलं ते यमाच्या पाशात जाऊन पडले. यमाकडे जायचं नसलं तर तुम्ही हरीला शरण जा. जे हरीला शरण गेले त्यांच्यावर काळाचं काही चालत नाही. काळ त्यांना कोणत्याही प्रकारचं तकलीफ देऊ शकत नाही, दुःखरूप होऊ शकत नाही. म्हणून असं त्या हरीच्या नामाचा काय दरारा आहे. म्हणून जगा काळ काय आम्ही माथा द्याला पाय. म्हणून काळ आमच्या पुढे तुका म्हणे काळ आता करू न शके बळ.
काळाचं बळ आमच्या पुढे चालत नाही. काळ आम्हाला काही करू शकत नाही. काळावर सुद्धा आम्ही काय केली तर मात केली. अशा आम्ही निर्भय त्या ठिकाणी झालो. म्हणून जे कोणी देवाचं नाव घेत असेल ते धन्य आहे. म्हणून धन्य मी मानीन आपले संचित, राहिलेचे प्रीत तुझे नामे. धन्य झालो आता याशी संदेह नाही, न पडे या बाई काळा. धन्य आहे तुझ्या नामस्मरणामध्ये प्रेम राहिलं म्हणून मी स्वतःला धन्य समजतो. कशामुळे तरी धन्य म्हणू नका. संसार एक दिवस रडायत लावला. संसाराला आतापर्यंत संसाराने बऱ्याच लोकांना रडविलं आणि जो संसार आसक्त राहील त्याला या ठिकाणी रडविल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या ठिकाणी काय करा म्हणले ते संसार आसक्त राहू नका. कारण संसार हा काय करीन तर जीवाला रडवीत असतो. म्हणून जर का आपल्याला संसारात दुःख नाही पाहिजे तर मग काय करा म्हणले तर संसार आसक्त राहू नका. संसारात राहा आणि देवाला शरण जा. देवाचं स्मरण करा. देवावर प्रेम करा. प्रेमाने त्याची भक्ती करा. कारण जो देवावर प्रेम करतो, जो देवाचा होऊन राहतो, तर काळ सुद्धा त्याच्या पुढं काहीच नाही करू शकत. त्याला काळ त्याच्यावर वक्र दृष्टी ठेवू शकत नाही. कोणीच त्या ठिकाणी त्याला बाधा पोहोचू शकत नाही. असं त्या देवाचा दरार आहे. म्हणून या ठिकाणी ते भाग्यवान आहे जे देवाला शरण गेले. म्हणून हरीला जे शरण गेले नाही ते नरकात जाणार आणि जे हरीला शरण गेले तर हरी त्यांचा सांभाळ करतो. म्हणून ज्ञानदेव कोशे निवृत्तीशी चाड, गगनावणी वाढ नाम आहे. निवृत्तीनाथांनी नाम महात्मे सांगितलं. ते म्हणाले नामाचा महिमा आकाशाहून वर आहे. आकाशापेक्षा सुद्धा, कारण सगळ्यात मोठं आकाश. म्हणून आकाश सगळ्यात मोठं असलं तरी पण नाम त्याच्यापेक्षा मोठं. नाम काय लहान नाही आकाशापेक्षा. गगनाहून वाढ नाम आहे. गगन म्हणजे आकाश. त्या आकाशापेक्षा सुद्धा नामस्मरण मोठं आहे. एवढा नामाचा महिमा आहे. म्हणून नामाचा महिमा किती आहे वर्णन करता येत नाही. म्हणून नाम चांगले चांगले माझ्या कंठी राव भले. कपिकोळ उद्धारले मुक्त केले राक्षसा. राक्षस लोकांना मुक्त करतो. पाप्याचा उद्धार झाला. ब्रह्महत्याराची पातके अपार. वाल्मिकी किंकर भंडे केला. वाल्मिकीचा वाल्यासारखा वाल्मिकी होतो. राक्षस लोकांचा उद्धार होतो. वानर लोकांसारखे चंचल त्या ठिकाणी मुक्त झाले. असा नामाचा पवाड आहे. म्हणून तुम्ही हरिनाम घ्या. म्हणून हरीचं नाम घेताना पुन्हा पुन्हा सांगते कसं घ्याव ते नेहमीच घ्या. आणि म्हणून म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. पुण्याची गाणं कोणतरी पुन्हा आता या ठिकाणी 23 अभंगाचा अभंग, कारण 4था अभंग आपला हा. तर आजच्या दिवसातला शेवटचा अभंग. या अभंगात सांगायला लागले 7, 5, 3 दशकांचा मेळा. एक तत्वी कळा धावे हरी. पैसे नवे नाम सर्व मार्ग वरिष्ठ. इथे काही कष्ट न लागती. अजपा जपणे उलट प्राणाचा. येथेही मनाचा इथेही नामाचा निर्धार असे. ज्ञानदेवाचे नामे विना व्यर्थ. रामकृष्ण पंथ क्रमेला. हरिमुखे म्हणा पुण्याचे गाणं करी. श्री हरी स्वस्वरूप एका तत्वा सृष्टीमध्ये 25 तत्वे आहेत. आता या सृष्टीतल्या तत्वांचा विचार या अभंगात थोडाफार माऊलीनं केला आहे. ही सृष्टी प्रत्येक शास्त्रकारानं आपापल्या मतानुसार विचार करून त्यांना मानली. कोणी 7 तत्वाची मानली, कोणी 5 मानली, कोणी 3 मानली. 7, 5, 3 दशकांचा मेळा. कोणी 10 तत्वांची मानली आणि कोणी एका तत्वांची मानली. त्यांनी आपले आपले विचार या सृष्टीविषयी मांडले.
म्हणून त्या अभंगात सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी शास्त्रांचं सर्व काही मतांतर जे काही झालेलं आहे तर ते या अभंगात थोडं घेतलं. ही सृष्टी प्रत्येकानं मानली आणि आपापल्या परीनं त्यांना त्या ठिकाणी सृष्टीचा विचार केला. तर नामस्मरणाचं असं नाही, नामस्मरण हे सगळ्यांना त्या ठिकाणी उद्धार करण्यासाठी आहे आणि नामस्मरणाला घेण्यासाठी कोणते प्रकारचा लय पाठांतर करणारा लय अभ्यास लागतो असं काही नाही, किंवा हे सगळंच करून घ्यावं लागत असं काही नाही. कारण शास्त्रकाराला पंडिताला खूप त्या ठिकाणी अभ्यास करावा लागतो, पण नामस्मरण जो करतो का त्यानं या ठिकाणी हरिपद प्राप्ती थोड्या व्हावी अशी. कारण तो भोळा जरी असला त्याला काही येत नसलं तरी पण हरी त्याचा भाव पाहत असतो, त्याची आवड पाहत असतो, त्याच्या आवडीनं त्याचा उद्धार करीत असतो आणि त्याला सर्व काही त्याची पुरवण करून त्याला संसारात ते आनंद ठेवतो आणि पुन्हा ह्या संसारातून जाताना त्याचं कल्याण करतो. असं हरिनाम आहे आणि याचा जीवनामध्ये आपल्याला आत्ता आनंद त्या ठिकाणी घेता येतो. म्हणून याचा नमुना आपल्याला आत्ता पाहता येतो. इथं शॅम्पल आपल्याला बघता येतं. हरीच्या नामानं आपला काय शांती प्राप्त होती ते आपण या ठिकाणी काही दिवस, एक महिना का होईना, आपण एक तासभर सर्व काही चिंता सोडून हरीचं नाम घ्या. त्यातून काय अनुभव येतो हे ज्याची त्याने पहा आणि जर आनंद वाटला त्याला सोडूच नका, नाही वाटला तो घेऊ नका. परंतु त्याला माहितीये की जो साखर खाईन त्याचं तोंड गोड पडणारच, जो हरीचं नामस्मरण करीन त्याला आनंद होणारच. हे हरीच्या नामाचं फल आहे. म्हणून प्रेमानं देवाचं भजन करा आणि सुख होणारच आहे. मग देवाच्या नावानं सुख होणार नाही तर होईन कशानं? म्हणून देवाचं वर्णन करताना ज्ञानोबारा आहे. आपण पाहतो की पहिल्या अभंगामध्ये सांगायचे की देव कसा आहे हो, देव सुखरूप आहे. म्हणून देवाकडे पाहिले की सुख होत असतं. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी. आणि देव कसा आहे हो, सर्व सुखाचे आदर आहे, सर्व सुखाचं देव ठिकाण आहे. म्हणून आम्ही त्या देवाच्या माग लागलो. आम्ही सर्व संसाराची चिंता सोडून देऊन सर्व काही संसारात जे भेटलं ते भेटलं, नाही भेटलं ते नाही भेटलं. संसारात आपण काही गमिलं नाही, आपण काही आणलंच नाही, गमिलच नाही तर गमिलं कशात? इथंच घेतलं आणि इथंच सोडायचंय. म्हणून स्वतःला काही अपेशी मानू नाही, दुःखी मानू नाही, आपलं काहीतरी हरवलंय असं मानू नाही. आणलंच नाही तर हरवलं काय? इथं घेतलं आणि इथं सोडायचे. आपला माल आहे काही नाही, ईश्वराच्या कंपनीतला माल आहे आणि आपण सुद्धा एक त्याचे जे घटक आहो. आणि म्हणून नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा दान. म्हणून देवाला शरण जाऊन आपण त्या देवाच्या भजनामध्ये तल्लीन व्हावा. आपण ते करायसाठी आलो. आपण या ठिकाणी चिंता करीत काढायसाठी जीवन नाही. संसारामध्ये सुख दुःख येतात जातात, हे वास्तव कोणाला नाकारता येत नाही. परंतु हे येणारे जाणारे खरे नाहीत. देव खरा आहे, तो आपल्यापासून कधी वेगळा नाही आणि त्या देवाचं चिंतन करायसाठी आपण या नरदेहाला आलो. त्याचं चिंतन या ठिकाणी करायचं. म्हणून नामस्मरणाचा मार्ग वरिष्ठ आहे, श्रेष्ठ आहे, सर्वापेक्षा महत्वाचा आहे. तिथं काही कष्ट लागत नाही, कोणत्याही प्रकारचे कष्ट लागत नाही. कारण काय कष्ट आहे? नामस्मरण करायसाठी सायास लागत नाही. पुढच्या हरिपाठामध्ये पुढे सांगितलंय, गुरु परंपरेचे अभंग पाहताना आपण बघतो की काही कष्ट लागत नाही, सोपं साधन नाही. नामस्मरण कीर्तन साधन पैसे सोपं साधन सांगितलं. त्या ठिकाणी कष्ट लागत नाही. कारण बाकी साधन करताना खूप कष्ट आहे. योग करताना कष्ट आहे, तप करताना कष्ट आहे, यज्ञ करताना कष्ट आहे, तीर्थयात्रा उपवास सगळे साधन करताना कष्ट आहे. परंतु नामस्मरणामध्ये कष्ट नाही, फरज आहे. सगळ्यात मोठं फळ नामस्मरणात आहे. म्हणून नाम जप करा, इथे काही कष्ट न लगती. अजपा अजपणे उलट प्राणाचा, येथे नामाचा निर्धार वासे. म्हणून अशा प्रकारचे अजपाजप करणे म्हणजे सुसुप्त मार्गाने प्राण वर्तविणे.
यातही नाम जपत आहे. योगी लोक करते का? त्यांचा सुद्धा हाच मार्ग आहे, पण थोडा अवघड आहे. कारण त्यांना सुद्धा सुसुप्तेनं प्राण वर न्यायचा असतो. इथं नामस्मरणानं जे फल आहे का, ते फल योग्याला काही याच्यापेक्षा मोठं फल भेटणार नाही. हेच फल त्याला भेटतं एवढे कष्ट करून. इथं नामस्मरण करणाराला सहज भेटतं, त्याला खूप कष्ट करून त्या ठिकाणी एखाद्याला साध्य होत, सर्वांना साध्य होत नाही. आणि ते फल प्रत्येकाला या ठिकाणी नामस्मरणानं साध्य करता येतं. असं फलदायी नामस्मरण आहे. म्हणून तुम्ही त्या जीवनामध्ये त्याचं अनुकरण करा आणि निर्धार धरा नामस्मरण करण्याचा. विश्वासानं चिंतन करा आणि ज्ञानदेवा जिने नामे विनवे रामकृष्ण या ठिकाणी हा पंथ आहे. पंथ मार्ग आहे. रामकृष्ण नावाचा मार्ग आहे. रामकृष्णाकडे जाण्याचा हा मार्ग आहे. या मार्गाचे मार्गस्थ व्हा. या मार्गाने चला आणि या मार्गाने चालून तिथपर्यंत पोहोचवा. कुठपर्यंत? त्या देवापर्यंत. म्हणजे मग कशानं पोहोचा आम्ही देवाकडे जायला? कोणती गाडी लागेल आम्हाला? ते म्हणजे नामस्मरणाच्या गाडीत बसा, नाम जप करा. नाम जप हीच गाडी आहे. ही गाडी तुम्हाला थेट देवापर्यंत पोहोचेल, देवापर्यंत नेऊन घालवेल. आणि कोणतेही मला कधी विघ्न येणार नाही. आणि विघ्न आलं तर मग देव पुढं असतो. देव त्या विघ्नाचा नायनाट करीन आणि नामस्मरण करणाराला जी नामस्मरण रूपी गाडी त्या ईश्वरापर्यंत पोच करीन. म्हणून ज्याला ज्याला त्या ईश्वराची प्राप्ती करून घ्यायची ना, त्याने या नामस्मरणाच्या गाडीत बसा. म्हणून यारे धरू हरिनाम तारू भवाचा असा गुरु भय नाही. म्हणून तुम्हाला भयच नाही ना. का भय नाही? तर तो एवढा मोठा देव त्या ठिकाणी मागे पुढे उभा राहे, सांभाळ इथं आली आघात निवारावे. एवढा मोठा देव तुमच्या माग आहे, पुढे आहे. कस काय माग पुढे आहे? आम्ही त्याला कंठात धारण केले, आम्ही त्याला हृदयात ठेवलंय, आम्हाला आवडतो, आम्ही त्याचं स्मरण करतो. तो जाईन कुठं? आम्हाला त्याला धरता येते. कशानं धरला तुम्ही देवाला? आम्ही त्याचं नामस्मरण केलं. नामस्मरण केल्यामुळे त्या देवाला धरता आलं आणि म्हणून देवाला धरता येतं. पण देवाला धरायसाठी नामस्मरण हा सोपा उपाय संतांनी आपणाला सांगितला. आणि हरिपाठ हा मुख्य साधन हरिपाठातलं हेच आहे की नामजप. कारण नामजप करणाराला कोणते प्रकारचं विघ्न ईश्वर येऊ देत नाही. आणि ईश्वरापर्यंत सगळ्यात जवळचा सुगम अशा प्रकारचा मार्ग, त्याच्यापेक्षा सोपा मार्ग दुसरा कोणताच नाही. म्हणून तुम्ही घ्या. काय घ्या? नामजप घ्या. कधी घ्या? कधी घ्या. कुठं घ्या? कुठं घ्या. कधी घ्या? कधी बी घ्या. आणि याला काही कोणत्या प्रकारचा नेम नाही. पण तुम्ही नियमानं हरिजप करा. असंच पाहिजे, हीच जागा पाहिजे, हे ठिकाण पाहिजे, हाच काळ पाहिजे, असं काही नाही. चवळ काही नाही. कारण कशा परिस्थितीमध्ये नामजप करा तो फलदायी आहे. आपणाला ईश्वरापर्यंत जेवढं आपण नामस्मरण करीत राहतो तेवढं आपण जवळ 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 त्या ईश्वरापर्यंत आपण पोचू. आणि तिथपर्यंत गेलं की आता निश्चिंतेने पावलो विसावा, कुंडलिया धावा, कृष्णेच्या चिंता राहिली नाही. निश्चिंत चालू. जीवनामध्ये प्रत्येक माणूस निश्चिंत व्हायसाठी झटपट करायला लागला, नेहमी झटायला लागला, नेहमी प्रयत्नशील आहे. त्याला निश्चिंत व्हायचे, त्याला सर्व दुःख निवृत्त करायचे, सर्व सुखाची प्राप्ती करायची. परंतु ज्याचं साधन चुकलेलं आहे त्यानं ह्या मार्गाला यावा, निश्चिंत व्हावा, त्याने त्याचं कल्याण करून घ्यावा. त्याला अधिकार मिळालाय, त्याला नरदेह मिळालाय, बुद्धी मिळाली, त्यानं या मार्गाचा मार्गस्थ व्हावा आणि आपलं इच्छित प्राप्त करून घ्यावा, निश्चिंतता प्राप्त करून घ्यावा. आणि हा मार्ग सुकर अशा प्रकारचा सोपा सहज करता येण्यासारखा, कुठं बी काही सोडायची गरज नाही. म्हणून तर आपण बघतो की पहिल्याच अभंगामध्ये ज्ञानोबारायांनी सांगितलं की असो संसार सोडा नाही. संसार सोडा म्हणले असते तर अडचणी आल्या असते. संसार सोडायचा नाही. प्रपंचामध्ये राहून
सर्व काही करून आपणाला त्या प्रपंचाचा मोह ठेवायचा नाही, मोह देवाचा ठेवायचा. आवडा पाहिजे देव, राहावा संसारामध्ये ना आवडाव देव. संसारामध्ये राहून संसार आवडू नाही, राहावा लागन संसारात पण आवडाव देव. जसं की कमळाचं फूल पाण्याशिवाय नाही, पण पाणी अंगाला लागू देत नाही. अलिप्त कमळ जळी जैसे, पाण्याशिवाय राहू शकत नाही, पण पाण्याचा थेंब सुद्धा त्याला सहन होत नाही. असा संसारी असावे, असोनी नसावे, भजन करावे. यासाठी आम्हाला काय करावं लागल? ते म्हणले भजन करावे रात्रंदिवस. अलिप्त आम्हाला राहायचंय संसारामधून, कसं राहता येईल? ते म्हणले भजन करा देवाचं. कधी करा? रात्रंदिवस करा. म्हणा हरी हरी, कधी म्हणा कधी म्हणा, कसं म्हणा कसं म्हणा, काय काय म्हणा, त्याला अनेक नाव आहे. राम कृष्ण हरी विठ्ठला केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ, सर्व काळ. त्या ठिकाणी तो मंत्राचा जप केला, तुला तो मंत्र फलदायी ठरल. देवापर्यंत पोचायला त्या ठिकाणी तो निश्चित जाहीर करेल. आणि असा हरिनामाचा जप तुम्ही करा, असं ज्ञानोबारायांचं स्पष्ट बोलणं आहे. म्हणून ज्यांना हरीपर्यंत पोचायचंय त्यांना हरिनाम सोडू नये. जर आपल्याला एखाद्या गावी जायचं असलं तर आपण गाडी पकडतो, गाडी पकडल्यानंतर त्या गावाला पोहोचू. तसं ही गाडी हरिनामाची पकडायची, हरीपर्यंत पोचायचं. त्याला हरीपर्यंत पोचायचं, त्यांना हरिनाम सोडू नये. हरीपर्यंत पोचलं दुःख संपलं, हरीपर्यंत पोचलं की सुखाचा रस्ता. नाही नाही, सुखापर्यंत आपण गेलोच, सुखच भेटलं आपल्याला. कारण हरी आणि सुख दोन नाही. ज्ञानोबा सांगते सर्व सुखाचे आग. माझा हरी कसा आहे, माझा विठ्ठल कसा आहे, सर्व सुखरूप आहे. तुम्हाला व्हायचं का? मग तुम्ही त्याच्याकडे जा, त्याची शरणांगती पत्करा. कसं जावा? म्हणून हरिपाठ सांगितला. म्हणा हरिमुखे, म्हणा हरिमुखे म्हणा. आणि असं पुण्य अगणित होईल. ते पुण्य एक दिवस तुम्हाला हरीच भेटून देईल, हरी कळून देईल, हरी रूप करील. हरिरूप झाले जाणणे हरपले, नेन नैत्य केले हरीच्या ठाई. हरिरूप ध्याने हरिरूप म्हणे. एका जनार्दनी हरी बोला, बोला तुम्ही सुद्धा हरी. कारण ध्यानात मनात त्या ठिकाणी चित्तात हरी ठेवा. ज्यानं अखंड हरीचं चिंतन केलं त्याला मग हरीशिवाय गती कोणती आहे? असू द्या, संसारामध्ये सुख दुःख घेणारच. असं कोण आहे की ज्याला संसारामध्ये दुःख झालंच नाही? एखादा भाग्यवान असलाच तरी पण त्यानं सांगा की मला दुःख होणार नाही म्हणून. कारण शरीर सुटणं हे दुःखच आहे ना. म्हणून हरीचा छंद ज्याला लागला तर त्याला दुःखाचा वारा सुद्धा हरी लागू देत नाही. त्या हरीचं सामर्थ्य आहे. म्हणून तुम्ही हरिजप करा असं या अभंगामध्ये सांगितलं. म्हणून आपण 7 पातकीन हा अभंग 23 क्रमांकाचा इथं त्या ठिकाणी संपला. आता आपल्याला पसायदान घ्यायचं. आता विश्वात्मके देवे येणे वागयत्ने तोषावे, सोनी मग द्यावे पसाय दान हे. जे कळाची व्यंकटे सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणिनाथ. वर्षोत सकळ मंगळी, विश्वरा निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी, भेटतो तया भूता. चला कल्पतरुचे आरवो, चैतना चिंता मनीचे गावो. बोलती जे अर्णव पुरुषांचे, चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन,
ते सर्वही सदा सज्जन सैरे होती किंबहुना सर्व सुखे पूर्ण होवणे ते निलोके भजलो आदि पुरुखे अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकी दृष्टा दृष्ट विजय उवावे गीत म्हणे श्री विश्वेश्वराव हा वैल दान प्रसावो येणेवर ज्ञानदेव सुख्या झाला येणेवर ज्ञानदेव सुख्या झाला येणेवर ज्ञानदेव सुख्या झाला कुंडलिका हरी प्रौलची ज्ञानदेव पंढरनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज राम महाराज